तर नमस्कार, कोकण दऱ्याच्या निसर्ग शाळेमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असा. आज आपण एका औषधी वनस्पती म्हणजे आपल्या मुलखात आढळणाऱ्या एका औषधी वनस्पतीची आपण माहिती करून घेत आहोत. तर आम्ही स्थानिक भाषेत एका म्हणतो उपडसार, मराठी नावाचा अनंतमूळ किंवा कावळवेल, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात इकडे ती वेल सगळीकडे ती वेल असा. तर औषधी गुणधर्मांनी युक्त आणि आपल्या भागात म्हणजे मालवणी मुलुखात सगळीकडे मोठ्या प्रमाणात आढळणारी ही औषधीयुक्त वेल असा, वेलवर्गीय वनस्पती असाही. आणि ह्याची मुळं जी असत ती प्रचंड औषधी असत. अपचन म्हणा, त्वचा रोग, शक्तिवर्धक, त्याच्यानंतर थंडावा देण्यासाठी, काही ठिकाणी मूतखड्यासाठी वापरतात. अशा बऱ्याच आजारांवर, रोगांवर आणि व्याधींवर ही अतिशय औषधी वनस्पती असा. पुन्हा एकदा सांगताय, हिचा शास्त्रीय नाव असा हेमेंडेस्मस इंडिकस, स्थानिक नावाचा उपडसार, मराठी नावाचा अनंतमूळ किंवा कावळवेल. आणि ज्यावेळी आपण ही खणतो ना त्यावेळी अशी ही वेल दिसता. अशी वेल बऱ्याच ठिकाणी एका खोबर वेलसुद्धा म्हटला जातात. तर हे जो पांढरा भाग दिसता तो अतिशय चवीक गोड लागता. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खणान ह्याचा जो भाग असा तो खाल्लो जाता. आणि ह्या जो मूळ असा, ह्या मूळ अनंत मूळ म्हणतात एका, तर ह्या मूळ काढून बऱ्याच ठिकाणी चहामध्ये टाकून पिलं जातं. चहाक एक वेगळं सुगंधी फ्लेवर येता, सुगंधी मस्त वास येतात त्या. आणि आता जरी आपण या मुळाचा वास घेतलो ना, अतिशय सुगंधी म्हणजे एक वेगळंच मस्त वास येत आहे का. तर बऱ्याच आजारांवर उपयोगी आणि औषधी असणारी आज आपण वेलची बघितलो ती असा उपडसार म्हणजेच अनंतमूळ किंवा कावळवेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे ज्यावेळी डोळ्यात पुळी येतं, म्हणजे डोळ्यात जेव्हा पुळी येतं ना त्यावेळी ह्या वेल काढून ही गळ्यात बांधली जातात. तर डोळ्यात थंडावा देणारी म्हटली जातात आणि त्याच्यासाठी हे गळ्यात बांधली जातात. तर अजून काही स्थानिक नावं असतील किंवा अजून काही उपयोग असतील नक्की आमका कमेंटमध्ये सांगा. पण अतिशय औषधी असणारी वेल आपल्या आजूबाजू प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्याची माहिती देण्याचा आज आपण प्रयत्न केला. धन्यवाद.